या नराधमाचं करायचं काय? एन्काउंटर एन्काउंटर. या नराधमाचं करायचं काय? अभिद हुसेनचं करायचं काय? बलात्काराची शिक्षा काय? फाशी द्या, फाशी द्या, अभिद हुसेनला फाशी द्या. न्याय द्या, न्याय द्या, चिमुकलीला न्याय द्या. ऐसी सजा इसको दो, आगे कोई बलात्कारी ना हो. लव जिहाद मुर्दाबाद. लव जिहाद मुर्दाबाद. लव जिहाद से, लैंड जिहाद से, गो हत्या से, आतंकवाद से हम दे के रहेंगे. हम दे चुके हैं. वक्फ बोर्ड से, वक्फ बोर्ड से, 3 तलाक से हम दे के रहेंगे. कश्मीर से, पाकिस्तान से, हिंदुस्तान से हम दे के रहेंगे. धर्मांतर से, वोट जिहाद से, ब्लैकमेलिंग से, घुसखोरी से, पत्थरबाजी से हम दे के रहेंगे. हम दे चुके हैं. हम दे के रहेंगे. बोलो भैया, हम दे के रहेंगे. हम दे के रहेंगे. लव जिहाद से, लव जिहाद से. आपण जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि माझ्याच वयाच्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना माझं आव्हान आहे. आज हा जो मोर्चा निघाला, हा कशा निमित्ताने निघाला हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये. कारण हा बलात्कार त्या मुलीवर नाही तर हिंदुत्वावर झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं. आपल्या घरातल्या प्रत्येक मुलीवर, प्रत्येक स्त्रीवर एवढे संस्कार, तिला एवढी कट्टर बनवायची, त्यांच्या मोहल्ल्यातून आपली मुलगी, आपली स्त्री एकटी आली पाहिजे. ताटमानेने खाली मान घालून ती आली पाहिजे. नाही, त्यांच्या स्त्रिया आपल्या गल्लीतून जाता, बुरखा घालून जाता. कशा जातात त्या? त्यांना कोणाची सोबत लागत नाही. आपल्याला जर त्यांच्या मोहल्ल्यातून जायचं असलं तर आपल्याला 2 जणी सोबत न्याव्या लागतात. कारण आपल्या मनात ती भीती आहे, काही करतील का. ही भीती कमी करायची, त्यांच्या मोहल्ल्यातून एकटं येण्याची, एकटं जाण्याची ताकद ठेवायची प्रत्येकाने. प्रत्येक मुलींना दुर्गाबाईंचे संस्कार द्या. प्रत्येक महिला मातृशक्तीमध्ये या. त्यांना तिथे समजा लव जिहाद काय असतं ते. आम्ही जातो म्हणून आम्हाला माहिती आहे. ज्या घरी बसले त्या अजूनही अंधारात आहे. आणि ही जी मशाल आज प्रत्येक हिंदू धर्माच्या याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनात, डोक्यात जी पेटली आहे ती पेटतच ठेवू द्या. तिला विझू देऊ नका. ती आज, ही मशाल आज जर विझली तर ती कायम स्वरूपासाठी विझली जाईल आणि त्यांना आपल्यावर राज्य करायला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून माता भगिनींना विनंती आहे, त्यांनी या सर्व गोष्टी लक्षात घ्या. आपल्या मुलीला, आपल्या बहिणीला सांभाळा, त्यांना कट्टर बनवा. एवढंच सांगते, हे सर्व लक्षात ठेवा. कारण आहे ना, हा जो त्या मुलीच्या मनावर, शरीरावर झालेला आघात आहे ना, हा प्रत्येकाच्या आपल्या मनावर आणि शरीरावर झालेला आघात समजून सण वागा. शांतता आपल्या चंदुर्णी वासियांच्या वतीने या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मी आपल्याला सांगतो, पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगतो की जी घटना घडलेली आहे अतिशय दुर्दैवी आहे. त्यातील जो आरोपी म्हणा किंवा इतर कोणाचा काही सहभाग असेल, आपण जे काही निवेदन आज देणार आहात त्या निवेदनाच्या माध्यमातून आपली जी मागणी आहे ती मागणी आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि संबंधित जे आपलं पोलीस स्टेशन आहे पिंपळगाव हरेश्वर, त्यांना सुद्धा आपल्या मागणी संदर्भात आम्ही जी काय असेल ते सगळं आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत. आणि यामध्ये एकदम व्यवस्थितरित्या तपास करून सर्व बारकावे किंवा ज्या बाकीच्या गोष्टी तपासाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असतात त्या सर्व दृष्टीने तपास करणार आहोत. सुरुवातीला तपास FIR झाला होता, नंतर त्यात काय काय प्रगती झाली हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे पुढे सुद्धा व्यवस्थित तपास होईल आणि यातील जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक अशी कारवाई करण्यात येईल. जय हिंद. बाकीचे पण असेल, आपण त्यांच्या परवानग्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि आपल्याकडे जे नॉईज लेव्हल सुद्धा मशीन आहे. आपल्याला काय तक्रार प्राप्त झाली, आपण लागलीच ती कारवाई पण करून घेऊ.